महावितरणने म्हणजेच MSEBीने सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी गो ग्रीन नावाची एक अतिशय फायदेशीर योजना आणली असून या योजनेचा लाभ सर्वसामान्य वीज ग्राहकांबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी देखील होणार आहे. या योजनेमुळे वीज बिलात तर सवलत मिळणारच आहे, त्याचबरोबर वेळ, पैसा, कागद याची देखील बचत होणार आहे. तर ही गो ग्रीन योजना काय आहे ते पाहू. तर मित्रांनो, MSEB म्हणजेच महावितरणच्या वतीने राबविण्यात येणारी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. गो ग्रीन या योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना पारंपरिक कागदी बिलाऐवजी वीज बिल हे ईमेल व SMS द्वारे म्हणजेच ऑनलाईन प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या वीज ग्राहकाला नोंदणीनंतर येणाऱ्या पहिल्या वीज बिलावर 120 रुपयाची सूट देण्यात येते व त्यानंतर पुढील दर महिन्याला येणाऱ्या बिलावर 10 रुपये डिस्काउंट देण्यात येतो. या योजनेत नोंदणी केल्यानंतर किमान 1 वर्ष सदस्यत्व बंधनकारक आहे. ग्राहकाने सदस्यत्व रद्द केल्यानंतर पुन्हा पारंपरिक पद्धतीने वीज बिल देण्यात येईल, पण गो ग्रीन योजनेची सवलत मिळणार नाही. वीज बिल वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, वेळेची, श्रमाची तसेच पैशाची बचत करणे, ग्राहकांसाठी वीज बिल भरणा अधिक सुलभ करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. ही योजना अधिक उपयुक्त असल्यामुळे अनेक वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. 30 जून 2025पर्यंत जवळपास 5 लाखाहून अधिक ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. मग या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी कशी करायची? तर त्यासाठी MSEDCLच्या गो ग्रीन रजिस्ट्रेशन पेजवर जा. तुमचा ग्राहक क्रमांक म्हणजेच कंझ्युमर नंबर टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका. ईमेल व मोबाईल नंबर अद्ययावत करा. मला ई-बिल हवे आहे हा पर्याय निवडल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. ही नोंदणी महावितरणच्या mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही करू शकता. या नोंदणी संदर्भाने काही प्रश्न असल्यास तुम्ही MSEDCLच्या 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता. गो ग्रीन योजनेअंतर्गत वीज बिल भरणा केला तर ग्राहकांचा वेळ, पैसा वाचेल, त्याचबरोबर पर्यावरण रक्षणात देखील आपला हातभार लागेल. हे लक्षात घेऊन या योजनेत ग्राहकांनी सहभागी व्हावे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.